आणि आता पाहूयात पुढची बातमी। पुण्यामध्ये आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे आणि या बैठकीचं राज्यसभेचे खासदार शरद पवार यांनाही निमंत्रण देण्यात आलेलं आहे। त्यामुळे शरद पवार या बैठकीला उपस्थित राहणार का हे पाहावं लागणार आहे। यापूर्वी महाविकास आघाडी सरकार असताना शरद पवार यांनी अचानकपणे डीपीडीसी बैठकीला हजेरी लावलेली होती। आज 2 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये डीपीडीसीच्या बैठकीचं सुद्धा आयोजन करण्यात आलंय। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। मंदार, जिल्हा नियोजनाच्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील विकास कामांना निधी वितरित केला जातो आणि त्यासाठी ही बैठक महत्त्वाची असते आणि या बैठकीला जिल्ह्यातील जे काही लोकप्रतिनिधी आहेत, मग ते आमदार असतील, खासदार असतील, विधान परिषदेचे सदस्य असतील, या सगळ्यांना त्या ठिकाणी आमंत्रित केलं जातं जिल्हा परिषदेच्या सदस्यांपासून। आणि या बैठकीमध्ये पालकमंत्री या नात्याने अजित पवार निधीचं वाटप करत असतात। आत्ताचं राजकीय चित्र पाहिलं तर अजित पवार विरुद्ध शरद पवार असं चित्र आहे आणि शरद पवारांनी या बैठकीला उपस्थित राहणं हे त्यामुळे महत्त्वाचं आहे की सातत्याने शरद पवार यांच्या गटाकडून किंवा त्यांच्या आमदारांकडून, खासदारांकडून जी ओरड होते की त्यांना विकास निधी मिळत नाही, अशा पार्श्वभूमीवरती शरद पवारांनी या बैठकीला स्वतः उपस्थित राहणं हे खूप सांकेतिक आहे। शरद पवार उपस्थित राहिल्यानंतर अजित पवार काय निर्णय घेतात निधीच्या वितरणाबाबत किंवा विकास कामांबाबत हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।